सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीकडे मालमत्ता कर 1,01,000 थकल्यामुळे मनपाच्या वसुली पथकाने सोसायटीच्या कार्यालयासमोर ढोल बडवून कार्यालयास आयुक्तांच्या आदेशानुसार सील करण्यात आले। धुळेतील लालबाग मारुती समोरील धुळे सहकारी खरेदी विक्री सोसायटीचे कार्यालयावर मालमत्ता कर थकल्यामुळे कार्यालयासमोर ढोल वाजवून कार्यालय सील करण्यात आले। सदर सोसायटीचे चेअरमॅन झुलाल भिलाजीराव पाटील असल्याचं कळतंय। सोसायटीकडे 1,01,643 रुपये थकबाकी थकल्यामुळे वारंवार नोटीस बजावून देखील मालमत्ता कर भरला जात नव्हता। अखेर मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल ताशे वाजवून ही कारवाई करण्यात आली आहे। मनपाच्या कर वसुली पथकात वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली निरीक्षक किशोर बागुल, अनिल सुडके, बशीर मुर्तुजा, रवींद्र बडगुजर, अशोक मंगीटकर, पप्पू वराडे व शांताराम चौधरी या वसुली पथकाने ही कारवाई केली आहे। धुळे शहरातील हद्दवाढसह बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त साहेब यांच्या आदेशाने जप्ती पथक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक 6/3/2025 रोजी आग्रा रोडच्या मागील बोळीत लालबाग जवळ झुलाल भिलाजी पाटील चेअरमन खरेदी विक्री प्रक्रिया सोसायटी यांचे कार्यालय यांच्याकडे 1,01,643 रुपये थकबाकी असल्याने व वारंवार नोटिसा देऊनही भरणा करण्यास प्रतिसाद न दिसल्याने सदरचे आज भुसार व्यापारी कार्यालय त्यांचं सील करण्यात आलेलं आहे। तसेच ढोल ताशा वाजूनही त्यांचं कारवाईचं प्रक्रिया केलेली आहे। तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कठोर कारवाई टाळावी ही विनंती। वसुली निरीक्षक किशोर बागुल, वसुली निरीक्षक अनिल सुडके, बशीर मुर्तुजा, रवींद्र बडगुजर, अशोक मंगीटकर, पप्पू वराडे, शांताराम चौधरी आदींनी सदरची कारवाई केलेली आहे। कारवाईचे आदेश महाशय आयुक्त साहेबांनी दिलेले आहेत। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।